एकीकडे ठाणे महानगरपालिकेतर्फे 10 वर्षाचं टेंडर काढलं जातं, निविदा काढली जाते कचरा उचलण्यासाठी आणि कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी, आणि दुसरीकडे तुम्ही आज ठाण्यात पाहाल गेले 10 दिवस कचरा न उचलल्यामुळे संपूर्ण ठाणे शहराची कचरा कुंडी झालेली आहे। सोसायट्यांमध्ये कचरा तुंबलेला आहे, झोपडपट्ट्यांमध्ये कचरा तुंबलेला आहे, शहराच्या रस्त्यांवरती कचरा तुंबलेला आहे। हे ठाणे महानगरपालिकेचं अपयश आहे आणि यांची संपूर्ण जबाबदारी ही सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांची आहे, त्यांच्या पक्षातील सर्व ठाण्यातील आमदारांची आणि खासदारांची आहे। आणि म्हणून या कचरा कोंडीवरती लक्ष वेधण्यासाठी ठाणे काँग्रेस गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन, लाक्षणिक उपोषण करणार आहे। एकीकडे नागरीकरण वाढतंय, क्लस्टर आणतायत, FSI विकतायत आणि दुसरीकडे त्या FSI मधून निर्माण होणारं नागरीकरण यांना नागरी सुविधा पुरवण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे सत्ताधारी गेल्या 25 वर्षात अपयशी ठरलेले आहेत। आणि म्हणून हा दोष कोणाचा? हा दोष त्यांचा आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ह्या झाली पाहिजे। आणि म्हणून कचरा जो पडलेला आहे तो कचरा कधी उचलणार, कचऱ्याची प्रक्रिया कशी राबवणार याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर ठाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करणार। ठाणे शहर ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे। ठाणे शहर हे प्रमुख शहरांमधलं एक शहर म्हणून गणलं जातं आणि आहे। नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर ह्याच्यानंतर ठाणे शहराचं नाव यामध्ये घेतलं जातं नवी मुंबईच्या धर्तीवरती। आणि असं असताना ठाणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असताना, नागरीकरण वाढत असताना ह्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत, मूलभूत समस्या आहेत, घनकचरा असेल, पाणी समस्या असेल, वाहतूक असेल, याच्यावरती कुठे नियंत्रण या सत्ताधाऱ्यांचं नाही, दुर्लक्ष झालेलं आहे, अज्ञानपणा यांचा समोर आलेला आहे। अशिक्षित नेतृत्व आलं की काय परिणाम होतात हे शहराच्या ठाणेकरांना, शहरातील ठाणेकरांना भोगावे लागतात। अजिबात मी असं म्हणणार नाही प्रशासनाची याच्यामध्ये काही चूक नाही। जे प्रशासक बसले गेलेले आहेत त्यांच्याकडे ओसाड गावची पाटीलकी करायला दिलेली आहे। हे प्रशासक बसण्याआधी सगळा पैसा संपलेला आहे, त्यांना कसरत करावी लागते। उलट या प्रशासकांना आत्ताचे आयुक्त आहेत सौरभराव किंवा त्याच्या आधीची बांगर लोकांचे पगार द्यायचे, पाणी बिल भरायचे, त्यांना बिचाऱ्यांना कसरत करावी लागते। यांनी संपूर्णपणे ठाणं लुटून नेलेलं आहे। एकीकडे तिकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे, त्याच्यामध्ये निधी वाटला जातो एक दुसऱ्याला, त्याच्यावरती चर्चा होते, परंतु कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रातल्या शहरांच्या संदर्भातल्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्याबद्दल बोलण्यासाठी वेळ नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनात उलट इथे आमदार आहेत, संजय केळकर असतील, सरनाईक साहेब असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा जितेंद्र आव्हाड यांनी प्रामुख्याने प्रश्न तिथे उचलले पाहिजेत। लोकसभेमध्ये मस्केंनी हिंदुत्व जरा बाजूला ठेवून ठाणे शहराबद्दल घनकचरा व्यवस्थापनाची काय व्यवस्था आहे, पाणी व्यवस्था आहे, याच्या संदर्भात कशी निधी आणली जाईल किंवा याच्यावरती काय उपाययोजना केली याच्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे। त्यामुळे ही शोकांतिका आहे। एवढे शिकलेले सगळे लोकप्रतिनिधी असताना जर ठाणे शहराबद्दल किंवा शहरांबद्दल यांना जर चाड नसेल तर ही ठाणे शहरातील जनतेची शोकांतिका आहे आणि हे दुर्दैव आहे।